रूपाभवानी स्मशानभूमीमध्ये वाढलेली झाडे झुडपे, अस्वच्छता, अंधाराचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। यातील समस्या तात्काळ हटवून सुविधा देण्याची मागणी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे। या सुविधा लवकर न दिल्यास स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्या ठिकाणी झाडे झुडपे वाढलेले आहेत, तिथे लाईटची व्यवस्था नाही आहे। रात्री बेरात्री जर मयतला गेला तर लाईट नसते। आता परवाच आम्ही मयतला गेल्यानंतर बघितलं की लाईट अनेक लाईट बंद होते, अनेक लाईट अंधार असल्यामुळे तिथे आम्हाला ते दिवा घेऊन जावं लागतं आहे। त्यामुळे मला अजून एकदा कळकळीची विनंती करायची आहे। ऐकतं मॅडम, आता प्रशासकीय राजवट लागू आहे, 2 वर्ष झालं आपण त्या ठिकाणी स्मशानभूमीला कधी कोणाच्या माहितीला आला का आम्हाला माहीत नाही। तुम्ही कुठल्या गावात राहता हे आम्हाला माहीत नाही। या गावात आपले पाहुणे रावळे आहेत का नाही, त्या रूपाभवानी स्मशानभूमीला किंवा सोलापूर शहराच्या स्मशानभूमीला आपण कधी व्हिजिट दिला का नाही हेही मला माहीत नाही। मला विनंती करायचं आहे, आपण माहितीला जात असेल तर ठीक आहे, नाही जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एकदा जावा, त्वरित जावा आणि ते सर्व व्हिजिट करून जे काही घाणीचं साम्राज्य आहे, जे काही झाडं झुडपं वाढलेले आहेत किंवा ते कटडे बरोबर तुटलेले आहेत, दगड लावलेले आहेत किंवा विद्युत लाईनी बंद असलेल्या ठिकाणी ते चालू करण्यासाठी आपण 8 दिवसात या ठिकाणी सर्व परिसर बघून दुरुस्ती करावं, अन्यथा आम्ही स्मशानभूमीतच आंदोलन करणार आहोत। निवडणुका न झाल्याने महानगरपालिकेत 2 वर्षांपासून प्रशासक राजवट आहे। या राजवटीत जनतेला पुरेशा सुविधा देण्यात येत नाहीत। अशात रूपाभवानी स्मशानभूमीत अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत। विजेचा अभाव असल्याने रात्री अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे। 2 वर्षांपूर्वी उद्योजक राम रेड्डी यांनी विद्युत दाहिनी दिली होती। ही विद्युत दाहिनी सध्या बंद असून त्याची दुरुस्ती आणि देखभाल महानगरपालिकेने केली नसल्याने नागरिकांना महागडी लाकडे विकत घेऊन मृतदेहाला अग्नी द्यावा लागत आहे। अशा महागाईच्या काळात अंत्यसंस्कार करणेही महाग झाले असून विद्युत दाहिनी सुरू करून मृतदेहांवर प्रशासनाने उपकार करावेत असा सल्लाही सुरेश अण्णा पाटील यांनी दिला आहे। आपण स्वतः आयुक्त साहेब आणि कारणे साहेबांना मला विनंती करायचं आहे, आपण स्वतः जावा त्या ठिकाणी जे मक्तेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल आणि 5 जाळाचं त्या ठिकाणी कटडे आहेत, 5च्या 5 खराब झालेले आहेत। त्या खराब झालेले मशीन जर त्वरित त्या ठिकाणी कटडे दुरुस्ती नाही झालं तर लोकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक लोक विद्युत दाहिनीकडे कमी जातात, परंतु जाळण्यासाठी तिथे लोक भरपूर जात असतात। रोज कमीत कमी 20 मयत जाळले जातात, 20 मयत फोडले जातात, 1-2 मयत आपले विद्युत दाहिनीला जातात। हे सर्व अवस्था असं बिकट असताना रूपाभवानी स्मशानभूमीत आपले कुठलेही अधिकारी जात नाहीत।